आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सावळ घाटातील रखडलेल्या कामाचा फटका, पर्यायी घाटात पिकअप दरीत कोसळली। नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील सावळ घाटाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने पर्यायी सावळ्या-पवळ्या घाटावर वाहतुकीचा ताण वाढला आहे। या वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर 12 जुलैच्या मध्यरात्री पंढरपूरहून नाशिक मार्गे गुजरातकडे टमाटर घेऊन जाणारे MH15 T3905 क्रमांकाचे पिकअप वाहन सावळ्या-पवळ्या घाटातील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळले। सुदैवाने वाहन एका झाडाला अडकल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले असून टमाटरचा मालही खराब झाला आहे। सावळ घाटातील रुंदीकरणाच्या कामामुळे मुख्य मार्गावर चिखल, वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांच्या अडचणी निर्माण होत असल्याने अनेक प्रवासी, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि भाजीपाला वाहतूक करणारी वाहने पर्यायी घाटाचा वापर करत आहेत। मात्र हा घाट अरुंद, तीव्र उताराचा आणि धोकादायक वळणांनी भरलेला असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढला आहे। स्थानिक नागरिकांनी सावळ्या-पवळ्या घाटात वेगमर्यादेची कडक अंमलबजावणी, नियमित पोलीस गस्त, धोकादायक वळणांवर संरक्षण कठडे, परावर्तक व इशारा फलक बसवण्याची मागणी केली आहे। तसेच मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी बॅरिकेड्सची उंची वाढवावी आणि सावळ घाटाचे रखडलेले रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे।